तर सायकोलॉजीमध्ये पॅरेंटिंगच्या काही स्टाईल्स सांगितल्यात, म्हणजे कशा पद्धतीचं पालकत्व असलं पाहिजे आणि कशा पद्धतीचं नसलं पाहिजे. तर एकूण 4 प्रकार आहेत पालकत्वाचे. पहिला जो आहे तो आहे ऑथॉरिटेरियन. म्हणजे काय, ज्याच्यामध्ये हट्टच आहे. पालक असं म्हणतात की तू असं सकाळी लवकर उठलं पाहिजेस तर तू उठलंच पाहिजेस, तू जर का ह्या वेळेत अभ्यासाला बसला पाहिजेस तर त्यावेळेस अभ्यासालाच बसला पाहिजेस, माझ्या म्हणण्याच्या पेक्षा वेगळं तू काहीतरी करायचं नाहीस. दुसरा आहे तर तो आहे निग्लेक्टेड. म्हणजे मुलाकडे लक्षच नाही, त्याचं आपलं काहीतरी चाललंय, तो शाळेत कधी जातोय कधी येतोय, तो काही मागतोय नाही मागतोय, लक्ष नाही, ते आपल्या आपल्या आयुष्यातच मशगूल असतं. त्याच्यानंतर आहे परमिसिव्ह. परमिसिव्ह म्हणजे काय की काही मागितलं मुलांनी की आई मला ही गोष्ट पाहिजे, हे घे पैसे, मला आज असं वाटतंय की अभ्यास नको खेळ खेळायचा आहे, ठीक आहे, तुला जसं पाहिजे त्या पद्धतीने. तर ह्या तीनही पॅरेंटिंग स्टाईल ह्या चुकीच्या आहेत. तर महत्वाची किंवा चांगली कोणती, तर तिचं नाव आहे ऑथॉरिटेटिव्ह, ज्याच्यामध्ये टीम म्हणून काम करणं, त्या मुलाच्या चांगल्या आणि वाईट गोष्टी त्याचं पण म्हणणं ऐकून घेणं, आपल्या पण काही गोष्टी त्याला चांगल्या पद्धतीने समजावून सांगणं, हे जर का चांगल्या पद्धतीने दोघं पालक मिळून करत असतील तर त्या मुलाची वाढ ही चांगल्या पद्धतीने होणार आहे.